नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत निम्न तापी प्रकल्प अर्थात पाडळसरे धरण संदर्भातला एक महत्त्वाची अपडेट. निम्न तापी प्रकल्प अर्थात पाडळसरे धरण गेल्या 30 वर्षापासून राजकीय भोवऱ्यामध्ये गोल गोल फिरत आहे. अनेक दावे प्रतिदावे या धरणाच्या संदर्भात होत आहेत. जिल्ह्याचे खासदार महिनाभरात सुप्रमा नेण्याची गोष्ट करत आहेत. दुसरीकडे अमळनेरचे आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अतिशय प्रामाणिकपणे धरणाच्या बाबतीतली अपडेट सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे याचं सूचक वक्तव्य अपडेट अमळनेर 9शी बोलताना केलं आहे. निम्नतापी प्रकल्प कोट्यावधीच्या किमतीने वाढत चालला असून या प्रकल्पाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलेलं आहे. अनेक मंत्री अनेक आमदार जिल्ह्यामधून निवडून गेलेले असतानासुद्धा या धरणाला अद्याप कोणीही न्याय देऊ शकलेलं नाही. आणि आता सध्या या धरणाला जी वाढीव किंमत झालेली आहे त्या किमतीच्या अनुसार राज्य सरकार असहाय्य दिसत असल्याकारणाने आता या धरणाला केंद्र सरकारच्या मदतीसाठी पात्र ठरण्याकामी सुधारित सुप्रमा केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. राज्य सरकारचं अपयश या धरणामागे दिसून येत असून आता विद्यमान आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील याकडे लक्ष घालून आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार युद्धपातळीवर या धरणासंदर्भातली पावलं ते उचलताना दिसत आहेत. कारण त्यांनी नमूद केल्याप्रमाणे धरण त्याची सुप्रमा लवकरच निघून संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला किमान 1 वर्ष तरी अवधी लागेल असं प्रामाणिकपणे कबूल केलं आहे. चला तर मित्रांनो, या धरणासंदर्भात नेमकं काय अपडेट आहे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील काय म्हणाले आणि आता सध्याची धरणाची परिस्थिती काय आहे या संदर्भातला एक विशेष वृत्तांत. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्याला सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. पाहिजे आणि स्वागत करून आपलं काम राज्य सरकार म्हणून हे योग्य पद्धतीने पार पाडायचं आहे. दादा, जिल्ह्याचे खासदार एकीकडे दावा करतात पाडळसरे धरणाच्या संदर्भात तिथं सुप्रमासाठी ते प्रयत्न करतात. दुसरीकडे आपण म्हणतात की सुप्रमा जाण्याच्या तयारीत आहे. नेमकं काय याच्यामध्ये? निम्न तापी प्रकल्पाच्या बाबतीमध्ये गेल्या 3 वर्षापासून, ज्या दिवसापासून मी आमदार झालो, पहिले 2.5 वर्ष सरकारमध्ये असताना त्याच्यात असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सरकार गेलं, थोडंसं काही अंशी ते थांबलं. त्याच्यानंतर सरकारमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्या दिवसापासून परत एकदा निम्नतापी प्रकल्पाचा प्रस्ताव जो आहे तो आता सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या दृष्टिकोनातून अंतिम टप्प्यात आहे. एकदा सुधारित प्रशासकीय मान्यता झाली त्यानंतर त्याला CWC ची मान्यता लागते. ती केंद्र सरकारकडे CWC ची मान्यतेकरता तो राज्याकडनं पाठवला जाईल आणि एकदा CWC ची मान्यता झाल्यानंतर त्याला मार्ग मोकळे होतील की कुठल्या निधीमधनं याला टाकता येऊ शकतं. आता या सगळ्या मान्यतेला मागच्या 5 वर्षापूर्वी समजा जर का हे प्रयत्न झाले असते तर कदाचित बळीराजा असेल किंवा अन्य कुठल्या सिंचन योजना केंद्राने ज्या डिक्लेअर केल्या होत्या काही कालावधी करता, त्या केंद्राच्या योजनांमध्ये त्याचा समावेश करता आला असता. पण दुर्भाग्य की मागच्या पंचवार्षिकमध्ये असे कुठलेही प्रयत्न न झाल्यामुळे आपल्याला केंद्राचा पैसा मिळू शकला नाही. परंतु आता CWC ची मान्यता झाल्यानंतर PMKSY मध्ये आपल्याला त्याचा समावेश करण्याची चान्सेस राहतील. राज्य नाबार्डकडनं काही प्रमाणामध्ये कर्ज उचलत आहेत, त्यातनं सुद्धा आपल्याला CWC ची मान्यता मिळाल्यानंतर नाबार्डकडनं मिळणारा कर्ज असेल त्याच्यात सुद्धा त्याला मान्यता मिळू शकते. त्यामुळे याला पहिल्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे, CWC ची मान्यता घेणे आणि त्याच्याकरता निधीचे रस्ते
मग केंद्राचा असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट जे काही फंड्स उपलब्ध करत असेल बँकांच्या माध्यमातून त्याच्यातून असेल, या दोन्ही याच्यातून त्याला न्याय मिळू शकतो. याला टाइम बॉन्ड किती राहतात? याला टाइम बॉन्ड असं म्हणता नाही येणार किती टाइम बॉन्ड असतो, पण वर्षभरामध्ये ही प्रक्रिया झाली पाहिजे असा अंदाज आहे.